नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण वांगी भात तयार करूया. मी आजच्या रेसिपीसाठी जांभळ्या रंगाची वांगी घेतली आहेत. तुम्ही हिरवी वांगी किंवा जांभळी वांगीसुद्धा घेऊ शकता. चला तर आता आपण वांगी भात तयार करायला सुरुवात करूया. 4 मोठे कांदे उभ्या आकारात चिरून घेतले आहेत. 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 1.5 इंच आले बारीक चिरून घेतले आहे. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. आता आपण यामध्ये थोडे तेल घालूया. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 2 मोठे चमचे जिरे घालते. आता यामध्ये अर्धी वाटी कडीलिंबाची पाने घालते. कडीलिंबाची पाने तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता यामध्ये चिरलेला कांदा, आले आणि लसूण घालूया. या फोडणीमध्ये हा कांदा चांगला गुलाबी रंगावर परतूया. आज हा वांगी भात मी सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करत आहे. हा वांगी भात 8 ते 10 जणांसाठी तयार करत आहे. 1 चमचा हिंगाची पावडर घातली आहे. 1 चमचा हळद घातली आहे. पुन्हा एकदा हा कांदा चांगला परतूया. 6 ते 7 वांगी याप्रमाणे मोठ्या आकारात चिरून घेतली आहेत. हा कांदा आता गुलाबी रंगावर मी छानसा परतून घेतला आहे. यामध्ये या वांग्याच्या फोडी घातल्या आहेत. या वांग्याच्या फोडी 2 मिनिटे चांगल्या परतूया. आता यामध्ये 2 ते 3 चमचे बारीक मीठ घालते. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. चवीप्रमाणे गूळ घालूया. साधारण पाव वाटी भरून गूळ घातला आहे. गूळ घातल्यामुळे वांगी भाताला छान चव येते. 4 मोठे चमचे गरम मसाला घालते. हा मसाला मी घरीच तयार केला आहे. 3 ते 4 मोठे चमचे तिखट घातले आहे. 1 मिनिटभर ही वांगी या मसाल्यामध्ये परतूया. यामुळे हा वांगी भात चांगला खमंग तयार होईल. लिंबा इतकी चिंच पाण्यात भिजवून ठेवली होती. हा चिंचेचा कोळ यामध्ये घालते. पुन्हा एकदा ही वांगी परतूया. तिखटाचे मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता यामध्ये 1 मोठी वाटीभर पाणी घातले आहे. आता या कढईवर झाकण ठेवून ही वांगी शिजण्यासाठी ठेवूया. काही वेळाने मी झाकण उघडते. हे बघा, आता ही वांगी चांगली शिजली आहेत. आज मी तिखट मिखट वांगी भात तयार केला आहे. 1 वाटीभर चिरलेली कोथिंबीर घातली आहे. पुन्हा एकदा चांगले सरमिसळ करते. पाऊण किलो सोना मसुरी तांदळाचा भात तयार करून घेतला आहे. तो भात आपण यामध्ये घालूया. आता व्यवस्थित सरमिसळ करूया.
आता हा वांगी भात तयार आहे. 1 ते 2 मिनिटे गरम करून आपण गॅस बंद करूया. या वांगी भातावर मी तूप वाटले आहे. आज हा वांगी भात फिल्टर कॉफीसोबत सर्व केला आहे. जर तुम्हाला फिल्टर कॉफीची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. तुम्ही ही रेसिपी बघू शकता आणि तुमच्या घरीसुद्धा नक्की करून बघा. आजची वांगी भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. ज्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केले आहे त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद.